घास आहे, ही मका आहे आणि हे सुकलेल्या झाडा, सगळ्यांची मिळून एक कुटी. छोटा छोटा भुगा केलेला आहे, मिक्स घास कुटी. हे पण मिक्स केलं त्याच्यात तर नाही होत खरं, राहिलेलं शिल्लक. हे बाजूला मका दाखवू दे. मक्याचं खा 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 खा. ही आहे धावण गायांची, जर्सी गाय. ही गाय आता 17-18 लिटर दिवसाला दूध देते. त्याप्रमाणे यांना खाद्य पण तसं दिलं जातं. घास, मका, हाती गवत, पुन्हा ऊस आहे, ऊसाचा पाला, पुन्हा हे मका बघू शकतो आपण. अतिशय पौष्टिक असं खाद्य या ठिकाणी गायांना आपल्या शेतामध्ये आहे. समोर बघा इथे घास आहे, हा आहे घास, हिरवा पाला, घास गवत. हे मेथी घास बोलतो त्याला, मेथीच्या पानासारखं पानं असतात आणि हे बैल हे गाया खातात. बघू शकतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गाय टोटल. आणि त्यांच्या वासरूप गालवडी पण आहेत. ही छोटी गाय इथं आहे, छोटी. ही छोटी आहे, आताच 1-2 महिन्याची असेल. त्यानंतर ह्या प्रत्येकीला खायला दिलेलं आहे नाश्ता सकाळचा. त्याच्यात आता पुन्हा कधी द्यायचं खायला यांना? एवढं दिलं संध्याकाळी, डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजता. मध्ये दुपारी पाणी पाजायचं आणि डायरेक्ट संध्याकाळी एक घमेलं खायला दिलेलं आहे. एकदम पौष्टिक अन्न दिले त्यांना एकदम. आर्यन काय बोलतोस? अरे किती लिटर दूध जातं दिवसाला सगळ्यांचं मिळून 10 गायांचं? आता कमी जाते, आता जात 60 लिटर ना. सध्या भाव किती आहे दुधाला? 38 रुपये लिटर. आणि आपण जवळपास अर्धा लिटरला 38 रुपये देतो. इथे लिटरने शेतकरी 1 लिटरचे म्हणजे निम्म्या किमतीत दूध देतात, ते पाठवतात ते डेअरीवर. आणि एकदम शुद्ध स्वच्छ आणि बोलतात ना, त्यांना कॅल्शियम दिलं जातं, गूळ, मीठ आणि ते अजून खाद्य आहे जे पावसाळ्यासाठी तयार ठेवलेलं आहे. समजा यांना काही कमी पडलं नाही पाहिजे या हिशोबाने. ही तांबडी गाय आहे, समोर ही एक गाय, त्यानंतर ही ब्लॅकवाली, ब्लॅक जर्सी गाय आहेत सगळ्या, बघतोय आपण. ही एक गाय काळी भांडी बोलतो त्याला, सगळ्या काळ्या भांड्या आहेत. शिंग नाही आहे त्यांना, शिंग ज्यांना गायना शिंग नसतात त्यात दूध जास्त देतात. एक गाई 17 ते 18 लिटर दूध देते. काय 60 लिटर दूध जाते सध्या, जेणेकरून एक आता सकाळी उठल्यापासून यांची सेवा करावी लागते. गोठा साफ करावा लागतो, शेंकूर करावा लागतो सगळा. आणि यांच्या जागा चेंज केल्या जातात, एक टाईम इकडे तर एक टाईम इकडे, अशा त्यांच्या जागा चेंज करून त्यांना बांधलं जातं. त्यांना खाणं, पौष्टिक खाणं दिलं जातं. सुका चारा, ओला चारा, नाजूक चारा, कडक चारा, हिरवा चारा, सगळ्या प्रकारे यांना गवत खायला घातलं जातं. अशा प्रकारे यांचा खूप ठेप ठेवली जाते, तेव्हाच त्या चांगल्या प्रकारे दूध देतात. इथे छोट्या गाय पण आहेत आणि एक दावणीला आपल्या गावठी गायसुद्धा आहे. एक गिर गाय पण होती पण ती आजारी पडली म्हणून तिला दिलं.
देऊन टाकलं. तिला कॅन्सर होता. आणि जसे माणसांना आजार असतात तसे गायांनासुद्धा थंडी ताप वगैरे आजार असतात. तर यांचे वेळोवेळी डॉक्टर येतात. डॉक्टर नेहमी न बोलवतासुद्धा येऊन गाया चेक करून जातो. डॉक्टर असं घरचा माणूस असल्यामुळे आणि त्याला माहीत असतं. मग ते लोक येऊन स्वतः जाऊन चेक करतात. सो गाईज हा ब्लॉग इथेच थांबवतो. आपण बघा नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती. उन्हाळा आहे, आज मे महिना चालू आहे आणि आज 4 तारीख आहे, 4 मे. हे बघा इथे खूप छान असं आंब्याची बाग आहे. आणि मी एक फणसाचं झाड लावलेलं आहे. त्याला आज पाणी घातले. कल्याणवरून आणलं होतं ते झाड. इथे सुद्धा फणसाचं झाड आहे एक. ते सुद्धा चांगलं मोठं भरलेलं आहे, हिरवंगार आहे. आणि समोर बाजरी आहे, उन्हाळी बाजरी. आणि ही शेती आहे सगळी. असं पुढे हायवे आहे, नगर हायवे, कल्याण नगर हायवे. आणि बघतो आपण. मी नितीन मोडे, यूट्यूबवर तुमचा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला देणार, पाठवणार. आज एक ब्लॉग बनलेला आहे. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. तुम्ही सगळेजण बघताय माझ्यासोबत आहात, त्यामुळे छान वाटते. ही एक गाय, ही गावठी गाय, खिलार वाला तर खिलार. किती छान जेवण चालले आहे बघा यांचं सकाळ सकाळ. फुल पोटभर यांना खायला घातलं जातं. त्यानंतर यांना आराम देतो. दुपारी पाणी पाजतात आणि संध्याकाळी यांना पुन्हा एकदा खायला घालतात. हे आंब्याचं झाड आहे. किती छान आंबे लागलेत बघा. किती मस्त आंबे लागलेले आहेत, बघू शकतो आपण. हेच आंबे पिकल्यानंतर खूप गोड लागतात. याचा रस केला जातो आणि पाहुणे जवळ येते. हे ॲपलचं वॉटर ॲपल आहे. वॉटर ॲपलचं झाड आहे. याला आता ॲपल तुटलेले आहेत सगळे, लाल लाल ॲपल येतात. आणि बघा इलेक्ट्रिक स्कूटी आहे, चार्जिंगवरची आहे. जवळपास 50,000 किलोमीटर चालली आहे ती घेतल्यापासून. कारण की तेवढं त्याचं पैसा वसूल झालेला आहे. हे झाड बघा फणसाचं. याला पाणी असल्यामुळे हे हिरवगार आहे आणि फटाफट वाढ झाली याची. दुसरं एक दाखवतो झाड. हे बघा उन्हाळ्यातील हे मोठे मोठे आंबे. वा, खूप छान असे आंबे आहेत. किती छान लागलेत बघा. ही बाजरी आहे, उन्हाळी बाजरी. आणि इथे गायांसाठी पावसाळ्यात खाद्य विकत घेतलेलं आहे. हे मका जी सुकलेली आहे याचं कुटी बनवलेली आहे आणि ही भरून ठेवलेली आहे, जे की पावसाळ्यात त्यांना खायला घालता येईल. हा इथे हे घर आहे. आणि हे बघा ह्या 2 गाड्या, ट्रॅक्टर, पुन्हा 3 बाईक आहेत, ज्या की लागणारे साधनं आहेत कंटिन्यू रोज डेली यूजसाठी. हा झाला माझा हा आर्यन आहे. हा कॅप्टन बनणार आहे याला पायलट व्हायचं आहे विमानाचा. सो गायांचं जे खत असतं ते इथे ह्या एरियामध्ये साठवलं जातं. आणि हा याला गोठा म्हणजे उकुंडा बोलतो, तो उकिरडा. इथे इथे कोंबड्यासुद्धा आहेत. एक कोंबडा 4 किलोचा आहे बघा. जवळपास 4 किलोचा कोंबडा आहे हा. कोंबड्या 3-3 किलोच्या आहेत. आणि मी हे झाड कल्याणवरून आणलेलं काही वर्षापूर्वी. सो आता मी त्याला 2 बादल्या पाणी ओतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. इथे ओलं, कारण की ना जे पाणी सांडपाण्याचं पाणी येते ते इथपर्यंतच येत होतं, खाली येत नव्हतं. मी त्याला आता याने आळं बनवलं आहे. आणि या फणसाच्या झाडाला, फणस कोकणात असतात. आता आपण जुन्नरमध्ये सुद्धा, पुण्यामध्ये सुद्धा हे फणस
आणलेले आहेत. 2 फणसाची झाडं लावलेली आहेत उन्हाळ्यात खाण्यासाठी. सो कोंबड्या बघू शकता तुम्ही. कोंबड्या बघा, हा कोंबडा आहे मोठा, 4 किलोचा कोंबडा आहे. खूप वजन बसते याचं. किती मोठा आहे बघा. हा सगळ्या कोंबड्यांचा तो मालक आहे एकटा. गावठी कोंबडे आहेत, पण हे खाऊन खाऊन एवढे माजलेत ना, वजन वाढले त्यांचं. बघा ह्या गायांचा ब्लॉग झालेला आहे रेडी. थँक्यू सो मच गाईज. आणि नवीन व्हिडिओ करायला आपल्या चॅनलला हे करा, सपोर्ट करा. बघा. आणि एक छोटी गाय राहिली दाखवायची, याच्यावरनं आपण ब्लॉग बंद करूया, क्लोज करूया. छोटा बच्चा आहे. ते किती महिन्याचं असेल हे? होय, 2 महिन्याचे फक्त.